प्रत्येक प्रयत्नानंतर यश मिळतच असं नाही, पण प्रत्येक यशापाठीमागे एक प्रयत्न हा नक्कीच असतो. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी प्रयत्न केल्यानंतर यश मिळालं नाही तर खचून जायचं नाही, थांबायचं नाही. कारण कधी ना कधीतरी तुमचा प्रयत्न हा यशात बदलणारच असतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. कुठलीही परीक्षा घ्या, मग तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, मग MPSC असेल, सरळ सेवा असेल किंवा इतर कुठलीही परीक्षा, एक गोष्ट जी केल्याशिवाय तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय करू शकत नाही, जी गोष्ट प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याने किंवा ज्या विद्यार्थ्याने पोस्ट मिळवलेली आहे, जो विद्यार्थी एखादी एक्झाम क्वालिफाय झालेला आहे त्याने केलेली असते, ती गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं करायचं, त्याची योग्य पद्धती कोणती आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा नक्की फायदा होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस किती इम्पॉर्टंट आहे, फक्त पुस्तकं वाचणं महत्त्वाचं आहे का, किंवा क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये इतका जास्त वेळ जातो, मग क्वेश्चन पेपर ॲनालिसिससाठी खरंच तितका टाईम इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे का, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे एक ओपन सिक्रेट आहे की कुठलीही परीक्षा जर तुम्हाला पास व्हायची असेल तर तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर येणारे दोन प्रश्न: क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करावं का, आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस का करावं. खूप छान प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तर साधा सरळ येस नो टाईप आहे की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करावं का, तर येस. तुम्हाला जरी असं वाटत असेल क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना की माझा खूप वेळ जातोय, एक प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्या प्रश्नांचे विश्लेषण करण्यासाठी मला 2 दिवस लागत आहेत, मग माझा हा 2 दिवसांचा वेळ जो आहे त्याच्यात माझा काही अभ्यासच झाला नाही, तो माझा वाया गेला की काय, असे खूप सगळे प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतात जेव्हा ते ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतात. किंवा बऱ्याच जणांना क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं म्हणजे काय हेच माहिती नसतं. साधं सरळ एक क्वेश्चन पेपर घेतात अँड देन त्या क्वेश्चन पेपरवरती जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे प्रश्न सोडवायचे, त्याची उत्तरं पाहायची, झालं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. म्हणजे बऱ्याच जणांना क्वेश्चन पेपर ॲनालिसिस एक्झॅक्टली कसं करायचं असतं हे सुद्धा माहिती नाही आहे. तर आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची योग्य पद्धती कोणती ते सुद्धा पाहणार आहोत, आणि त्यासोबतच क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा फायदा कसा होतो हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. तर अर्थातच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आहे येस, करावे का, करायलाच पाहिजे. का करावं? कारण जर तुम्हाला एखादी पोस्ट मिळवायची असेल, तुम्ही फक्त परीक्षा देता म्हणूनच नाही, तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही भले व्यवसाय निवडा, तुम्ही भले नोकरी निवडा, तुम्ही भले घर सांभाळायचं ठरवा किंवा तुम्ही शेती करायचं ठरवा, कुठलाही व्यवसाय घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट करायची ठरवा, त्याच्यामध्ये ॲनालिसिस ही एक खूप आणि खूप महत्त्वाची पायरी असते. आपण स्पर्धा परीक्षेच्या फील्डमध्ये आहोत तर आपल्यासाठी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस ही एक महत्त्वाची पायरी आहे. मग आता हे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना ते ॲनालिसिस कसं करायचं हा एक प्रश्न तुम्हाला पडतो. तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. त्याच्यापूर्वी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा फायदा काय होतो हे आपण पाहणार आहोत. यापूर्वीही मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत क्वेश्चन पेपर ॲनालिसिसबद्दल, मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत कदाचित ते व्हिडिओज पोहोचले नाहीत किंवा ते व्हिडिओ शोधणं तुम्हाला थोडंसं त्रासदायक वाटत असेल, म्हणून हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले. काही सॅम्पल क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवते. त्या सॅम्पल क्वेश्चन्सवरून तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस किती मस्ट असतं. हा सब रजिस्टर 2022 मेन्सचा पेपर आहे, जो आत्ता रिसेंटली झालेला आहे ऑक्टोबर मंथमध्ये, ऑक्टोबर 2023मध्ये. 1 ऑक्टोबर 2023ला मराठी इंग्लिशचा पेपर झाला होता, संयुक्त गट ब 2022 मुख्य परीक्षा जी होती त्याचा. अँड देन त्याच्यानंतर प्रत्येक रविवारी म्हणजे ऑक्टोबरच्या 4 रविवारी 4 पेपर झाले. त्याच्यामध्ये सब रजिस्टर झाला, STI झाला, ASO झाला अँड देन PSI झाला. पण जी मुलं PSI साठी होती, म्हणजे PSIचा जो पेपर होता तो शेवटच्या रविवारी होता, जी मुलं PSI साठी होती किंवा जी मुलं 5 नोव्हेंबरच्या एक्झामसाठी होती किंवा इव्हन जी मुलं 17 डिसेंबरच्या एक्झामसाठी होती, त्या सगळ्या मुलांनी 1 ऑक्टोबरपासून झालेले प्रत्येक रविवारचे जे पेपर होते ते सगळे पेपर त्यांनी ॲनालिसिस केलेले होते, आणि ते करणं त्यांच्यासाठी मस्ट होतं. इव्हन आपल्याकडे जे स्टुडंट होते त्यांचं तरी ॲनालिसिस मी घेतलेलं होतं, आणि त्याचा 100% फायदा त्यांना झालेला एक्झाममध्ये झालेला आहे. तर सब रजिस्टर 2022चा हा पेपर आहे. मी काही सॅम्पल क्वेश्चन्स घेतले. बऱ्याच जणांना असं वाटेल की मॅम सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स रिपीट झाले, तेच तुम्ही घेतले, बाकी प्रश्नांचं काय. तुम्ही जेवढे पण प्रश्न पाहता, तुम्हाला कट ऑफसाठी जेवढे आवश्यक मार्क्स असतात, कुठलीही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी जेवढा कट ऑफ लागतो तेवढ्या प्रश्नांचे तेवढ्या मार्क्सचे जे प्रश्न असतात ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला PYQ मधून पाहायला मिळतात. पण आपल्याला कळत नाही की आपली अपेक्षा काय असते ना,
की एखादा प्रश्न यापूर्वी आलाय तो ॲज इट इज जसाच्या तसा रिपीट झाला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडे सुद्धा बदल नाही झाले पाहिजे. म्हणजे जर मला आधी विचारलं की महाराष्ट्राची राजधानी कोणती, तर तेच 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 मला परत विचारलं पाहिजे. असं नाही की महाराष्ट्राची राजधानी कुठली विचारले, मग समजा आम्हाला नंतर महाराष्ट्राच्या इतर काही गोष्टींबद्दल विचारलं जाईल, जिल्ह्यांबद्दल विचारलं जाईल, तालुक्यांबद्दल विचारलं जाईल. नाही, आम्हाला एक गोष्ट विचारली तर PYQ अनालिसिसमधून काय करायचं, आम्हाला सेम क्वेश्चन रिपीट आला पाहिजे असं नसतं. त्याला ॲनालिसिस म्हणत सुद्धा नाहीत. आपण पाहूयात. आता इथे एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, महाराष्ट्रातील उंच शिखरे आणि त्यांची उंची यांच्या जोड्या लावा. हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी सब रजिस्टरचा पेपर दिला किंवा पाहिला, ज्याला परत पुढचा मे बी STIचा ASOचा किंवा PSIचा पेपर द्यायचा, त्यांनी पाहिलं की हा प्रश्न आलेला आहे, हरिश्चंद्रगड विचारले, तोरणा, महाबळेश्वर, साल्हेर विचारले. हे तर सुरुवातीची जी काही उंच शिखरं आहेत ती विचारलेली आहेत. चला, मी ही शिखरं पाहिली, या पेपरचं ॲनालिसिस मी केलं होतं. नंतर जो पेपर झालेला आहे STIचा, त्याच्यामध्ये काय विचारलंय, सह्याद्री पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम कोणता बरोबर आहे. आता पहा, ज्या मुलाने सब रजिस्टर 2022चा पेपर जो आहे त्याचा ॲनालिसिस केलं, त्याला STIच्या पेपरला फायदा झाला. आता हे मी मुख्यचे पेपर्स घेतलेत. बऱ्याच जणांना अगेन एक मोठं क्वेश्चन मार्क असेल की मॅम तुम्ही मेन्सबद्दल बोलताय, प्रीचं बोला. प्रीचे तर कितीतरी क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट होतात. ॲनालिसिसमधून तर येतातच, पण बऱ्याचदा जसेच्या तसे सुद्धा प्रश्न रिपीट होतात. आणि मी हे खूप वेळा सांगितलंय की तुम्ही जरी पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तरी मुख्य परीक्षेचे पेपर्स पाहून घ्या, कारण मुख्य परीक्षेतले प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. आता हा पहिला आपण शिखरांचा क्रम. पुढे गेलात तर तुम्हाला अगेन जो PSI 2022चा झाला तिथे विचारले कोणती जोडी योग्य नाही. इकडे तोरणमाळ दिलंय, इकडे गाविलगड दिलंय, इकडे चिरोली दिलंय. आता इथे टेकड्या आणि शिखरं आली आणि इथे मध्येच आंबोली दिलेला आहे. मग आता इथे ज्यावेळेला तुम्हाला बरोबर चुकीची जोडी विचारली, ज्यावेळेला तुम्ही शिखरांचा क्रम करताय त्यावेळेला तुम्ही कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, ॲनालिसिस कसं करायचं, हा आपला मेन मुद्दा आता सुरू होतोय. ज्यावेळेला मी सब रजिस्टरचा पेपर पाहीन आणि मला प्रश्न आलाय की महाराष्ट्रातली उंच शिखरे आणि त्यांची उंची यांच्या जोड्या लावायच्यात, माझं काम काय असेल, फक्त ही 4 शिखरं आहेत ती मी पाहणार नाही. मी काय करेन, महाराष्ट्रातील शिखरे हा जो टॉपिक आहे, ज्यावेळेला मी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना अभ्यासत आहे त्यावेळेला महाराष्ट्रातली शिखरे, महाराष्ट्रातील डोंगर रांगा हा जो काही टॉपिक येतो मी त्या टॉपिककडे जाईन आणि तिथली सगळी महत्त्वाची पहिली जी काही 15-16 शिखरं आहेत ती मी क्रमाने लिहून काढेन. त्याच्यासमोरच मी एखादं शिखर म्हणजे एक पर्टिक्युलर शिखर किंवा ती जी काही 15-16 शिखरं आहेत ती कुठल्या जिल्ह्यामध्ये येतात ते मी लिहून काढेन. त्याचबरोबर त्या शिखरांची उंची मी लिहून काढेन, उंचीनुसार उतरता क्रम जो आहे तो मी पाठ करून ठेवेन. आणि ज्यावेळेला मी हे सगळं करेन त्याच्यानंतर मला हा प्रश्न आला चुटकीसरशी सॉल्व्ह होईल, हा प्रश्न आला चुटकीसरशी सॉल्व्ह होईल. जरी समजा एखादं पर्टिक्युलर एकच शिखर घेतलं आणि त्याची जरी हाईट विचारली तरी मला येईल, शिखरं आणि जिल्हा यांच्या जोड्या लावा विचारला तरी मला येईल. म्हणजे शिखरे हा टॉपिक ज्यावेळेला तुम्ही ॲनालिसिस करताय एका प्रश्नाचं, तिथे तो टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. याला म्हणायचं ॲनालिसिसची योग्य पद्धत. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी ॲनालिसिस करत बसेन तर माझा खूप वेळ जाईल, पण तुमचा वेळ जातोय कुठे, तुम्ही ज्यावेळेला हा प्रश्न सोडवताय, या प्रश्नाचं ॲनालिसिस करताय, किंवा आता तुम्ही पहिला इथे आपण सब रजिस्टरचा पाहिला, या प्रश्नाचं ॲनालिसिस तुम्ही केलं, इथून जसे जसे तुम्ही पुढे जाल, इथून पुढे कितीही वेळा तो प्रश्न आला तरी तुम्हाला परत परत त्या गोष्टी करायची गरज आहे का, नाही. तुम्हाला फक्त काय करायचं, जे तुम्ही पहिल्या पेपरच्या वेळेला ॲनालिसिस केलं ते रिवाईज करायचं आहे. आणि जर तुमचा एकच टॉपिक 4-5 वेळा रिवाईज होत असेल, म्हणजे फर्स्ट टाइम करताना थोडा वेळ लागेल, सेकंड टाइम त्याच्यापेक्षा थोडा वेळ लागेल, थर्ड टाइम तुम्हाला न बघता बरेचशा गोष्टी त्याच्यातल्या आठवतील, आणि फोर्थ टाइमला जेव्हा सेम प्रश्न येईल तुम्हाला पुस्तकाकडे जायचीही गरज पडणार नाही. तुम्ही आत्तापर्यंत जेवढी शिखरं केलेली आहेत, जी की मी 15-16 म्हटलं, ती 15-16 शिखरं तुमची तोंडपाठ झालेली असते. विचारू देत आयोगाने कसाही प्रश्न, त्याचं उत्तर येतं. आणखी काही उदाहरणं पाहूयात आपण. आता हे झालं शिखरांच्या बाबतीत. इथे एक प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत. महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल मी अभ्यासत आहे. माझं काम आहे की महाराष्ट्राच्या राजकीय सीमा कुठल्या आहेत, नैसर्गिक सीमा कुठल्या आहेत हे मी पाहून ठेवेन. आता जेव्हा तुम्ही प्रशासकीय सीमा पाहत आहात, राजकीय सीमा पाहत आहात, त्यावेळेला तुम्ही काय कराल, महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठलं राज्य आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला कुठलं राज्य आहे, दक्षिणेकडे कुठलं राज्य आहे, पूर्वेकडे कुठलं राज्य आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे, हे सगळं मी पाहून ठेवेन. उत्तरेला असणारं जे राज्य आहे त्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत, पूर्वेकडे असणारे जे राज्य त्याला किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत. देन आपण ज्यावेळेला या बाजूला येतो आग्नेय,
ज्यावेळेला आपण आग्नेयेचा विचार करतो तर इथे कुठल्या सीमा आहेत, ठीक आहे, कुठली राज्य आहेत किंवा दक्षिणेकडे कुठलं राज्य आहे, हे सगळं तुम्ही पाहून ठेवलं. आता तुम्हाला कसाही प्रश्न विचारू देत. आता इथे प्रश्न विचारलाय सब रजिस्ट्रारला, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारी मध्य प्रदेश राज्याला भिडलेत. मी मध्य प्रदेशचं केलं, मी छत्तीसगडचं केलं, मी कर्नाटक केलं, मी तेलंगणा केलं, नंतर मी गुजरात पण केलं, दक्षिणेकडे मग मी परत गोवा पण केलं, मी हे सगळं करून ठेवलं. पुढेच प्रश्न काय आलाय तुम्हाला, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की हा खूपच इझी क्वेश्चन आहे, हा तर आम्ही बेसिक रिडिंगनी पण सोडू. पण जेव्हा तुम्ही याला बेसिक म्हणताय, हे बेसिक करत करतच तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला पोहोचायचं असतं. आणि जर तुम्ही बेसिकलाच अवॉइड करत असाल देन ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न तुमचे चुकत जातात किंवा ॲडव्हान्स लेवलचं वाचणं तुम्हाला बर्डन वाटायला लागतं. आणि म्हणूनच काय करायचं, बेसिकपासूनच कुठल्याही प्रश्नाचं ॲनालिसिस करताना तो टॉपिक कोळून पाहायचा आहे. मग जो तुमचा वेळ जातो ना, पहा आता तुम्ही काय कराल, समजा तुम्ही सब रजिस्ट्रारचा पेपर पाहताय आणि तुम्ही इथे महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यांच्या सीमा आहेत, महाराष्ट्राला लागून असणारी राज्य आणि त्याला किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत, कुठले जिल्हे आहेत, इथे तुम्ही काय पाठ कराल, म्हणजे काय लिहून ठेवाल. तुम्ही महाराष्ट्राचा एक मॅप कराल ड्रॉ, ठीक आहे, मी जस्ट ट्रायंगल काढले. तुम्ही इकडे सगळी राज्य लिहाल, इथे गुजरात आहे समजा, इथे मध्य प्रदेश आहे, इथे छत्तीसगड आहे, इथे तेलंगणा आहे, इथे कर्नाटक आहे आणि इथे गोवा आहे. हे सगळं तुम्ही लिहिलं. तिथेच तुम्ही काय लिहाल, किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. देन तिथेच कंसात तुम्ही काय लिहाल, किती तालुक्यांच्या सीमा आहेत. अँड देन त्याच्यानंतर कुठले कुठले जिल्हे आहेत. बस हे तुम्ही केलं. तुम्हाला नंतर प्रश्न आला, इथे तर तुमचं पहिल्या प्रश्नाचं जे ॲनालिसिस आहे तेच तुम्हाला रिपीट करायचं आहे, रिवाईज झालं. देन नंतर एखादा क्वेश्चन आला, ते अजून एकदा रिवाईज झालं. हा टॉपिक तुमचा तोंडपाठ होऊन जाईल. ज्यावेळेला तुम्ही स्कूलमध्ये होता, तुम्हाला आठवत असेल की शाळेत असताना जे काही आपले बेचे पाडे पाठ करून घेतले होते, म्हणजे तुम्ही पुढचे पाडे तुम्हाला कदाचित, म्हणजे 11चा पाडा लक्षात राहतो, समजा 21-22 तिथून पुढचे पाडे तुम्हाला येणार नाहीत, पण बेचा पाडा तुमचा कधीच नाही चुकत. का, कारण तो इतक्या वेळा म्हणून झालेला असतो, तोंडपाठ झालेला असतो. ठीक आहे, शाळेतली प्रार्थना, पहिल्या दिवशी तुम्ही शाळेत गेला तेव्हा तुम्हाला प्रार्थना येत होती का, नाही येत. हळूहळू हळूहळू आपण शिकत जातो, कारण ते रोजचं रिपिटेशन असतं. मग आत्ता जरी आपल्याला रोज एवढ्या सगळ्या गोष्टी रिपीट करणं शक्य नाही आहे, पण ॲटलिस्ट जर तुम्ही 3, 4, 5 वेळा जर तुमची रिव्हिजन होत असेल तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. एक्झामच्या वेळेला ते तुम्हाला सगळं आठवतं. हे झालं. त्याच्यानंतर आता इथे एक प्रश्न आहे सब रजिस्ट्रारला चालेला, महाराष्ट्रातील खनिज आणि उत्पादक जिल्हे यांच्या जोड्या लावा. आता इथे प्रश्नाला मँगनीज विचारले, लोह खनिज विचारले, बॉक्साईट विचारले, डोलोमाइट विचारले. आत्ता जेवढे पण टॉपिक मी दाखवते ना, या सगळ्या टॉपिकच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या वॉरियर ऑफिसरवरती आहेत. आता तुम्ही काय केलं, समजा मँगनीज विचारले, उत्पादक जिल्हा विचारले, मग इथे फक्त एकच दिलाय ना, मी काय करेन, मी सगळेच्या सगळे जिल्हे करून ठेवेन. मँगनीजचं जे काही साठे आहेत किंवा जे उत्पादन आहे त्याचं प्रमाण जे आहे भारताच्या प्रमाणाशी रिलेटेड, महाराष्ट्राचं जे प्रमाण आहे, भारतातलं उत्पादन आणि महाराष्ट्रातलं, हे पण मी करून ठेवेन. महाराष्ट्रात खनिज संपत्ती कुठे आढळते हे मी करून ठेवेन. म्हणजेच काय, इथे मला खनिज संपत्तीवरती जर प्रश्न दिसलाय तर मी खनिज संपत्ती हा टॉपिक तिथे करेन. आपलं काय असतं की अरे माझा वेळ जातोय, मग तुम्ही ज्यावेळेला पुस्तक घेऊन बसता, टॉपिक वाईज रीड करता, तिथे तुमचा वेळ जातोच ना, तुम्ही फक्त रीड करता आणि सोडून देता. परत जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला ते आठवतही नाही, मग आपण अगेन कन्फ्युजनमध्ये. सो इथे बेटर काय आहे, मग चला मी इथेच खनिज संपत्ती करेन. ही सगळी महत्त्वाची खनिजे, त्यांचे जे जिल्हे आहेत ते मी करेन. एकदा तुम्ही केलं, तुम्हाला पुढे प्रश्न आला, महाराष्ट्रातील बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे कुठले. हे सगळे पेपर मी फक्त 2022चे दाखवते. तुम्ही जरा विचार करा, जर तुम्ही 2017, 18, 19, 20, 21, 22, 23 पर्यंतचे जर पेपर्स केले तर तुम्ही जो 24चा पेपर देणार आहे तिथे किती क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात ॲनालिसिसमधून. अपेक्षा नाही ठेवायची की इथे काय विचारले, मँगनीज, लोह खनिज, बॉक्साईट, डोलोमाइट विचारले, मला हेच 4 खनिज आणि हेच 4 जिल्हे दिले पाहिजेत, अशी अपेक्षा ठेवून जर तुम्ही ॲनालिसिस करत असाल देन तुमच्या एक्सपेक्टेशन्स चुकीच्या आहेत. ॲनालिसिस करायचं म्हणजे काय, खनिज संपत्ती टॉपिकवरती प्रश्न आलाय, तो या फॉर्मॅटमध्ये आलाय, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये पुढचा प्रश्न बनू शकतो. किंवा इथे प्रश्न आलाय लगेच, बॉक्साईटचं सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे. आता तुम्ही तिकडे पाहिलं ना, बॉक्साईट पण होतं, मग तुम्ही बॉक्साईटचे करून ठेवले. इथे तुम्हाला विचारले की कुठल्या जिल्ह्यामध्ये होते. जेव्हा तुम्ही बॉक्साईट करताय तुम्हाला माहिती आहे की जांभा खडकात आढळते, मग तुम्ही लगेच तिथे प्राकृतिक भूगोलकडे पण गेलात की कुठे आढळतं, जांभा खडक कुठे आढळतो. तुम्हाला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पण समजते. देन तुम्ही पुढे जर आलात STIला, अगेन प्रश्न आहे की बॉक्साईटचं उत्पादन घेतले जात नाही. पहा, पहिल्यांदा तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न दिलाय, देन तुम्हाला विचारले की कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचं उत्पादन घेतलं जातं, परत विचारले की बॉक्साईटचं उत्पादन कुठल्या जिल्ह्यात घेतलं जात नाही. तुम्ही जो पहिला प्रश्न ॲनालिसिस केलेला आहे त्या ॲनालिसिसचा फायदा तुम्हाला इथे होतो.
100% होतो. मग ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, इथे मला बॉक्साईटचं विचारलेलं आहे, मी बॉक्साईटची जेवढी माहिती माझ्याकडे आहे, बुकमध्ये आहे किंवा ज्या पॉईंटवरती क्वेश्चन बनू शकतो ते पॉईंट्स मी नोट डाऊन करेन. आत्तापर्यंत आयोगाची पद्धती होती की आयोग वरवरचे प्रश्न विचारत होता, जसं की तुम्हाला नॉर्मल दिला जाईल जिल्हा आणि खनिज बस. पण आता आयोगाने जे पद्धत म्हणजे आता जे विचारायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आयोग तुम्हाला तालुका किंवा एखादा स्पेसिफिक जो प्रदेश आहे, त्या जिल्ह्यामधला जो स्पेसिफिक प्रदेश आहे त्याच्यावरती प्रश्न विचारतो. जसे की लोहार डोंगरी खांड विचारलं होतं आता मेन्सला. मग हे जे काही मेन्सचे प्रश्न आहेत ते आम्ही प्रीसाठी करायचेच नाही असं आहे का? नाही. हे प्रश्न तुम्ही करा, इथून तुमचे टॉपिक परफेक्ट होत जातील आणि जसे तुमचे टॉपिक परफेक्ट होत जातील तुमचा स्कोर 100% वाढणार आहे. बरीच मुलं आहेत, हे मी खूप वेळा सांगितलं की पुस्तकाच्या पुस्तकं पाठ असतात पण रिझल्ट येत नाही. का नाहीत? तुमचं फक्त पुस्तक पाठ असणं किंवा तुमचं फक्त एखादा कंटेंट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पुस्तकातलं सगळं नॉलेज आहे, इतकंच इनफ नाही आहे. जर तुम्ही परीक्षेची तयारी करताय तर त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी तिथे मॅटर करतात आणि त्याच्यातली मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. आणि हे ज्याला जमलं त्याचं भले त्याचं पुस्तक पाठ नसेल, कदाचित तुम्ही त्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्याला माहिती नसेल, पण तो पोस्ट घेऊन जाईल. नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे, पण आपण कधी त्या विषयात PhD करायला जायचं आणि कधी त्याच्यातलं तज्ज्ञ बनायला जायचं, त्याच्यासाठी एक वेळ असतो. आत्ता तुम्ही परीक्षा देता तर परीक्षेसाठी तुम्हाला तज्ज्ञ कशात बनायचे की मला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता आला पाहिजे, माझं निगेटिव्हमध्ये मार्क्स नाही गेले पाहिजे, प्रश्न पाहता क्षणी मला उत्तर आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला तो कंटेंट ओळखता आला पाहिजे ज्याच्यावरती प्रश्न बनतो. तुम्ही केवळ एक विषय घेतला, जॉग्राफी विषय घेतला, 2-3 पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील. मग मी ही 2-3 पुस्तकं वाचत बसायची का सगळीच्या सगळी? त्या पुस्तकातून कुठला भाग वाचायचा आणि कुठला सोडून द्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस गरजेचं. आता हे आपण बोललो जॉग्राफीबद्दल. हिस्ट्रीकडे जाऊयात. हिस्ट्रीचं जर तुम्ही पाहिलं, वृत्तपत्रे हा एक टॉपिक असा आहे ज्याला आयोग कधीच स्किप करत नाही आणि मेन्सला तर एकाच पेपरमध्ये 4-4 प्रश्न वृत्तपत्रांवरती आहेत. राजर्षी शाहू महाराज फेवरेट म्हणजे फेवरेट टॉपिक आहे आयोगाचा. त्याच्यावरती एकाच टॉपिकवरती तुम्हाला 3-4 प्रश्न एकाच पेपरमध्ये पाहायला मिळतील. तुमच्याकडे जर हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स असतील आणि 4 ते 5 प्रश्न जर तुम्हाला शाहू महाराजांवरती पाहायला मिळत असतील तर मला सांगा की तुम्ही एक टॉपिक वाचून तुम्ही ते 4-5 मार्क्स घेऊ शकता. मग कशासाठी तुम्हाला हिस्ट्रीला मी 10 पुस्तकं वाचेन, काय गरजेचं आहे? तुम्ही म्हणाल की ते शाहू महाराजांवरचे जे प्रश्न येणार आहेत ते एका पुस्तकातून येणार नाही आहेत, बरोबर, वेगळ्या वेगळ्या पुस्तकातून येतील. मग आपण जे रीडिंग करतो, ज्यावेळेला रेफरन्स बुक घेतो त्यावेळेला जे आपल्याला त्याच्यात व्हॅल्यू ॲड करायचे असते, तुमचं जे एक बुक आहे ते बुक तुम्ही पकडून चालाल, त्याच्यासोबत दुसरे जे रेफरन्स बुक आहेत त्याच्यातून तुम्ही डाटा ॲड करत जाल. असं नाही करायचं की मी एक पुस्तक घेतलं, पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत मी सलग वाचत गेले, दुसरं पुस्तक घेतलं सेम तेच केलं, तिसरं पुस्तक घेतलं सेम तेच केलं. तुम्ही असं कराल तर तुमचं कन्फ्युजन वाढेल आणि इतकं सगळं कधी लक्षात ठेवू याचं बर्डन येईल. ठीक आहे. आता इथे प्रश्न पहा, इथे तुम्हाला धूमकेतू, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, काळ विचारलंय, पण इथे विचारलंय काय त्यांनी? इथे विचारलंय की त्या वृत्तपत्रांचं कार्य कशाशी रिलेटेड आहे. पण पुढे जर तुम्ही गेला म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेला या प्रश्नाचं ॲनालिसिस करताय तुम्ही काय कराल? पहिल्यांदा तुम्ही धूमकेतू पाहाल तर तुम्ही पाहाल की धूमकेतू कोणाचं आहे, त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये काय होती, विशेष काय आहे का असं ते तुम्ही पाहाल. सेम तुम्ही इंदुप्रकाशला कराल, सुबोधपत्रिकेला कराल. पुढे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो नारायण मेघाजी लोखंडे यांनी कुठल्या वृत्तपत्राचं संपादन केलं. इथे परत तुम्हाला वृत्तपत्राविषयीच्या जोड्या विचारल्या, त्याचं वैशिष्ट्य विचारलंय. देन तुम्ही पुढे आलात तर एक सेकंड, इथे मी तो क्वेश्चन घेतलेला नाही आय थिंक. ओके, तो मी क्वेश्चन घेतलेला नाही आहे. 2022, एक सेकंड, माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे. 2022चा जो पेपर आहे PSI मेन्सचा आय थिंक, जस्ट अ सेकंड, और 2023चा. 2022चा PSIचा पेपर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला संपादक आणि वृत्तपत्र विचारलेली आहेत. आय थिंक 2023मध्ये पण सेम याच टाईपमध्ये क्वेश्चन आहे. एक सेकंड हा. 2023मध्ये एका खालोखाल 2 प्रश्न दिलेले आहेत. 2023चा मेन्सचा जो प्रश्न पेपर झालेला आहे ग्रुप बीचा, प्रभाकर सुधारक, जनता, महाराष्ट्र धर्म आणि खाली परत विजय मराठा, त्यानंतर दीनमित्र, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश. पहा
वृत्तपत्रांवरतीच मी आत्ता इथल्या इथे तुम्हाला 4-5 प्रश्न दाखवले. हेच जर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की एकाच पेपरमध्ये 3-3 प्रश्न आलेत वृत्तपत्रांवरती. मग काय करायचं? वृत्तपत्रे हा टॉपिक उघडायचा. तुम्ही डिरेक्टली जर वृत्तपत्र पाठ करत बसाल तर ते डिफिकल्ट जाईल तुम्हाला. तुम्ही काय कराल, त्या कालावधीशी रिलेटेड म्हणजे एखादी घटना घडते तर त्या कालावधीमध्ये असणारं जे वृत्तपत्र आहे किंवा तुम्ही व्यक्तिविशेष अभ्यासताय तर त्यावेळेला त्यांचं असणारं वृत्तपत्र, त्यांचं कार्य, या जर गोष्टी तुम्हाला थोड्याशा लिंकअप करता आल्या, कारण हिस्ट्रीचा स्टडी तसाच करायचा असतो, सो त्या गोष्टी तुम्ही लिंक करून जर अभ्यास केला तर ते तुम्हाला इझी जाईल. मग हा झाला आता हिस्ट्रीचा प्रश्न. पुढे जर पाहिलं तर एक प्रश्न आहे तुम्हाला, रयतवारी पद्धत जी आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू करण्यात आली विचारले. आता इथे तुम्हाला रयतवारी पद्धत विचारली. तुमचं काम काय, मी जमीन किंवा भू सुधारणा हा जो काही टॉपिक आहे हा टॉपिक मी करून घेईन, त्याच्यामध्ये मला रयतवारी करायची आहे, कायमधारा करायची आहे, महालवारी या कंपल्सरी करायच्यात. याला जी असणारी इतर नावं आहेत ती पण मला तिथेच करायची. किंवा याच्या व्यतिरिक्त कुठली पद्धती होती का, बोली पद्धती वगैरे काही असं होतं का, किंवा मालगुजारीवरती एकदा आयोगाने प्रश्न विचारले कुठल्या पद्धतीला कुठल्या नावाने ओळखलं जातं, हे मी तिथेच करून टाकेन. मग जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी एका प्रश्नाचं अनालिसिस करायला माझा अर्धा तास गेला, पण त्या अर्धा तासामध्ये तुमचा पुढचा इतका सगळा कंटेंट कव्हर होतोय हे आपल्या लक्षात येत नाही. येते लक्षात? सो तुम्ही हे घेतलं. आता इथे प्रश्न काय, रयतवारी पद्धतीचा विचारला. इथे मी रयतवारी केली, सोबतच मी महालवारीचंही पाहून ठेवलं, कायमधाराचंही पाहून ठेवलं. पुढे प्रश्न काय, ब्रिटिश भारतातील महसूल पद्धती कालानुक्रमानुसार लावा. आलं, कायमधारा, महालवारी, रयतवारी, बोली पद्धत. म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस जर प्रॉपरली केलं तर तुम्हाला कुठलीही पुस्तकं तासन तास घेऊन बसण्याची गरज नाही. तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये डोकं घालून आणि पुस्तकं मी पाठ करेन आणि त्याच्यातून माझा रिझल्ट येईल याची आवश्यकताच नाही आहे. फक्त एकच आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिसला किती सिरियसली घेत आहात. हे मी जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून तुम्हाला जॉग्रफी आणि हिस्ट्रीचं दिलं आहे. आता तुमच्या डोक्यात जे काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल थोडंसं बोलते. तुमच्यापैकी काही जण असं म्हणतील की मॅम हे तर तुम्ही इझी क्वेश्चन घेतले, हे तर तुम्ही साधे प्रश्न घेतले, मग असे काही प्रश्न येतात ते फार अवघड असतात, ते तर कुठेच आम्हाला अनालिसिसमध्ये सापडत नाहीत. त्यांचं काय? जे 100 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात क्वेश्चन पेपरमध्ये, आयोगालाही अपेक्षित नसतं की तुम्ही ते 100च्या 100 सोडवावेत. आणि जर आयोगाला तसं अपेक्षित असतं की मुलांनी 100च्या 100 अटेम्प्ट करावेत तर मग निगेटिव्ह मार्किंग ही सिस्टीम आली नसती. आपण काय घ्यायचं, काय सोडायचं, कुठला प्रश्न सोडवायचा आणि कुठला प्रश्न सोडून द्यायचा, ही निर्णय क्षमता आपल्यात आहे का हे तिथे चेक केलं जातं. आणि म्हणून काही प्रश्न जे असतात ते जाणून बुजून ज्यावेळेला तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवताय तर काही प्रश्न असे असतात जिथे तुम्ही अडखळता आणि ते अडखळणं आवश्यक असतं, कारण त्याच्यातूनच तुम्ही एक चांगले अधिकारी घडणार असता. नाही तर मग त्यांना काय, जसं तुम्ही 10वी-12वी पर्यंत एक्झाम दिली, एक सिलेबस दिला असता, काही पुस्तकं दिली असती, वाचा आणि पेपर द्या. याला स्पर्धा परीक्षा म्हणायचं कारण काय? कारण इथे 90% वाला असेल काय आणि 45% वाला असेल काय, एका लेवलला येतात. इथे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स किंवा तुमच्या कर्तृत्व, तुमची जी क्षमता आहे, तुमचं जे कर्तृत्व आहे, तुमची जी मेहनत आहे आणि तुमची जी निर्णय क्षमता आहे याच्यावरती तुमचं सिलेक्शन होतं, ना की तुम्ही शाळेत किती हुशार होतात आणि तुम्हाला किती % मिळत होते. हा महत्त्वाचा मुद्दा नसतो. हे एक एक्झाम्पल होतं किंवा सॅम्पल होतं. असं तुम्ही जर क्वेश्चन पेपर प्रॉपरली जर अनालिसिस केलं ना, म्हणजे आयोगाचे साधारणतः आता तुम्ही 2024साठी तयारी करताय तर 2017 ते 2023 पर्यंतचे क्वेश्चन पेपर प्री प्लस मेन्सचे करा. याच्यामध्ये डिटेलमध्ये अनालिसिस, जे मी आत्ता सांगितलं ना की तुम्हाला एका टॉपिकवरती प्रश्न आले तो टॉपिक तिथल्या तिथे परफेक्ट करा. जर तुम्ही हे प्रॉपरली केलं तर 2024चा जो पेपर तुम्ही द्याल प्रीचा, त्या पेपरमध्ये जे 100 प्रश्न असतील त्याच्यापैकी 60+ कदाचित 65+ प्रश्न जे आहेत ते तुम्हाला याच्यातूनच पाहायला मिळतील, जे तुम्ही अनालिसिस केलेलं आहे. अँड देन तुम्ही जर त्याच्यातून शॉर्ट नोट्स बनवलेले असतील, फॉर एक्झाम्पल जी माझी पद्धती आहे, मी काय करते की जर समजा आता वृत्तपत्रे करतोय आपण किंवा आपण पॉलिटीमधला एखादा टॉपिक करतोय किंवा आपण जॉग्रफीमधला करतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता खनिज संपत्ती आपण केली किंवा आपण शिखरांचा क्रम केला, मग काय त्याच्या काही ट्रिक्स आपण बनवलेल्या असतात. त्या ट्रिक्स ज्या आहेत त्या शॉर्टमध्ये नोटबुकमध्ये लिहून ठेवल्या, जेव्हा पण वेळ मिळाला त्यावेळेला ते रिवाईज केलं. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर येताना तुम्ही ती जी नोटबुक आहे, जे मी नेहमी सांगितलं मुलांना की एकच नोटबुक करा ट्रिक्ससाठी, ते तुम्ही सेपरेटली नका करू. मी जॉग्रफीची सेपरेट करीन, हिस्ट्रीची सेपरेट, सगळ्या सब्जेक्टला वेगळ्या आणि नंतर मी 7 वह्या वागवत बसेन. नो, त्याची गरजच नाही आहे. तुम्ही काय कराल, एकच नोटबुक घ्याल, त्याच्यामध्ये ट्रिक्स सगळ्या लिहाल,
एक्झामच्या एक दिवस आधी ज्यावेळेला आपल्याला प्रश्न असतो ना, अरे मी काय काय वाचू, म्हणजे किती सगळं वाचायचं असतं ना, त्यावेळेला फक्त तेवढी एक नोटबुक रिवाईज करायची असते. जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर येता, पेपर देऊन आल्यानंतर तुम्हाला स्वतःवरती प्राऊड फील होतं, कारण जे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं आहे आणि जे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी काही मिनटं अगोदर, काही मिनिटं, ताससुद्धा नाही, काही मिनिटं आधी जे रिवाईज केलेलं असतं ना, त्याच्यातून तुम्हाला इतके प्रश्न पाहायला मिळतात तिथे की तुम्हाला असं वाटतं बस, म्हणजे क्वेश्चन पेपर मला विचारात घेऊनच त्यांनी सेट केला की काय, हा फील येतो तुम्हाला. ठीक आहे, आणि तो फील फार महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम अटेम्प्ट करताय, ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली तिथे आहात. कारण ज्या मुलांना प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न पाहिला आणि अवघड वाटला, की ज्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो, त्या मुलांना ज्या प्रश्नांची उत्तरं येतात ती सुद्धा चुकतात आणि मग आपण बाहेर आल्यानंतर म्हणतो की माझ्या सिली मिस्टेक्स झाल्या. सिली मिस्टेक्स होण्याचं कारण हेच असतं की आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो, आपल्याला आपला ती एक्झामचं जे एक्झाम हॉलमधलं जो काही प्रेशर असतं, जे काही टेन्शन असतं, ते आपल्याला हँडल करता येत नाही. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायची. मी एक व्हिडिओ ज्यावेळेला चॅनल नवीन सुरू केलेला, ऑलमोस्ट 3 इयर्स झाले असतील, त्यावेळेला मी एक अपलोड केला होता की फक्त 2 महिन्यात पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी विथ प्रूफ, 95K+ काहीतरी व्ह्यूज आले असतील. हा व्हिडिओ न चुकता पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा एंड स्क्रीनला देईन. हा व्हिडिओ का पाहायचा? कारण इथे अगेन मी तुम्हाला, जे तुम्हाला आता तुम्हाला वाटलं असेल ना की पॉलिटी वगैरे मॅम कुठे तुम्ही दाखवलं की बाबा रिपीट झालेत क्वेश्चन्स, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की येस, क्वेश्चन्स रिपीट होतात. इवन माझ्याकडे आत्ता 2022-23चे जेवढे पेपर्स झाले तेवढे पेपर्स मी घेऊन बसले, कारण याच्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा होत्या की मी तुम्हाला ते समोरासमोर दाखवू शकले असते, बट व्हिडिओ फार लेंदी होतोय, सो त्या गोष्टींमध्ये मी जात नाही. पण एवढं नक्की सांगते की ज्यावेळेला मी हा व्हिडिओ अपलोड केला होता, मला काही लोक असं म्हटले पण होते की असं 2 महिन्यात कोणी पास होत नसतं, पण ज्यावेळेला खरोखर मुलांचे रिझल्ट आले क्वेश्चन पेपर ॲनालिसिसने, तेव्हा क्वेश्चन पेपर ॲनालिसिसला एवढं कोणी इम्पॉर्टन्स पण देत नव्हतं. पण जेव्हा रिझल्ट यायला लागले, देन त्याच्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागलं की मार्केटमध्ये एकच चर्चा आहे की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा आणि पास व्हा. हे खूप जास्त नंतर झालं. अदरवाईज सुरुवातीला ज्यावेळेला क्वेश्चन पेपर ॲनालिसिसबद्दल मी बोलत होते, काही ठराविक लोक बोलत होते, मोजकेच लोक, त्यावेळेला खूप क्रिटिसाइज केलं जायचं की असं क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमधून किंवा PYQमधून प्रश्न येत नाहीत. पण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही, आम्हाला एक्झॅक्ट मेथडच माहिती नाही आहे, तर मग कसं होणार? सो तो व्हिडिओ पाहून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. मी हे फक्त काही सॅम्पल म्हणून तर मी म्हटलं की जस्ट अन एक्झाम्पल म्हणून दिले किंवा काही सॅम्पल क्वेश्चन्स मी दिलेत. असे तुम्हाला खूप क्वेश्चन्स पाहायला मिळतील. इवन मी 2022ची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 8 ऑक्टोबरचा पेपर झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिसमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की इकॉनॉमिक्सचे 15 पैकी 14 प्रश्न त्यांचा रेफरन्स तुम्हाला डिरेक्टली PYQमधून पाहायला मिळत होता. इकॉनॉमिक्सचे पण मी दाखवलेत, हिस्ट्रीचं सेम दाखवले, जॉग्राफीचं दाखवलं, सायन्सचे 15च्या 15 किंवा 14-12 प्रश्नांचे रेफरन्स नाही मिळत तुम्हाला, कारण सायन्सचं असं आहे की स्टेट बोर्ड म्हणा किंवा त्याचे रेफरन्सेस चेंज होत राहतात. बट बाकी सब्जेक्टसाठी जसे की इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, याच्यासाठी तर तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळतं. इवन मॅथ्स रिझनिंगसुद्धा जर तुमची PYQवरती पकड असेल तर तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. मी लवकरच तुमच्यासोबत माझी एक आन्सर शीट पण शेअर करेन, जिथे मी मॅथ्स रिझनिंगचे 13च क्वेश्चन सोडवलेत. आणि मी मॅथ्स रिझनिंगसाठी तुम्ही ट्रस्ट नाही करणार, बट आत्ताही जर तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या रूममध्ये चेक केलं, माझ्याकडे मॅथ्स रिझनिंगचं एकही बुक नाही आहे. फक्त ऑनलाईन यूट्यूबवरती कुठलाही टॉपिक, म्हणजे क्वेश्चन पेपर घेऊन बसायचं, एक टॉपिक त्याच्यावरती, म्हणजे जो प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाचं, म्हणजे तो प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आहे आपल्याला समजतं ना, म्हणजे दिशाज्ञानवरती आहे, वहिवारीवरती आहे, जस्ट पाहिला, देन जस्ट तो टॉपिक यूट्यूबवरती जाऊन सर्च करायचा आणि जो आपल्याला बेस्ट वाटेल तो व्हिडिओ पाहायचा, जस्ट त्याच्यातून आपण शिकून घ्यायचं. इतकंच मी केलं. एकही बुक मी आत्तापर्यंत मॅथ्स रिझनिंगसाठी स्वतःकडे घेतलेलं नाही आहे, खरेदी तर केलेलंच नाही आहे, किंवा मी दुसरीकडून कुठून म्हणजे कोणाचं घेतलेलं पण नाही आहे. सो तरी पण 13 प्रश्न मी सोडवलेत आणि 13च्या 13 प्रश्न माझे बरोबर आलेले आहेत. अभिमानाने नाही सांगत आहे किंवा असं फार मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, पण जे बऱ्याच लोकांना भरोसा नसतो ना की हा कुठे काय होतं क्वेश्चन पेपर ॲनालिसिसने, त्यांच्यासाठी हे सांगते की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस खरंच खूप हेल्पफुल ठरतं जर तुम्ही ते प्रॉपर वेनी केलं तर. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल होतं. हा एक व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहून घ्याल, तिथे तुम्हाला फायदा होईल. अँड देन आत्ता जे आपण 170 डेज चॅलेंज सुरू केलेला आहे, त्या 170 डेज चॅलेंजमध्ये अर्थातच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हा एक फार महत्त्वाचा पार्ट असतो.
आणि एक्झामपूर्वी किंवा अगदी ॲडमिशन्स घेतल्यानंतर पण मी सुरुवातीपासून स्टुडंटना सांगते की फक्त व्हिडिओ लेक्चर्स पाहून तुम्ही पास नाही होणार. या 170 डेजमध्ये मी ज्या पण काही इन्स्ट्रक्शन्स देईन त्या इन्स्ट्रक्शन्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही स्टडी करत गेला तर तुमचा 100% रिझल्ट येतो. जॉब करून, घर सांभाळून, लहान बाळांना सांभाळून किंवा अगदीच सकाळी 8 वाजता जायचं आहे, संध्याकाळी 5पर्यंत ड्युटी आहे किंवा सकाळी 10 ते संध्याकाळी 6-6:30पर्यंत ड्युटी आहे, असं करून सुद्धा प्री पास होणारे विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्ताची मेन्स दिली असे स्टुडंट आहेत. मार्केटिंगसाठी नाही सांगत आहे, पण ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच नाही करता येत ऑफलाईन क्लास किंवा ज्यांना आपला टाईम इतका इन्व्हेस्ट करणं पॉसिबल नाही आहे की मी दिवसातले 10-10 तास इन्व्हेस्ट करेन, त्या स्टुडंटना 100% याचा फायदा होईल. सो तुम्ही नक्की याचा विचार करू शकता. आपल्या ॲप्लिकेशनवरती आहे हे चॅलेंज, हवं तर तुम्ही जॉईन करू शकता. नसेल तर जो 180 डेजचा जो मी एक प्लॅन दिलेला आहे सेपरेट, तो प्लॅन फॉलो करायला सुरुवात करा. तिथेही जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल की मॅम सगळे स्टडी टार्गेट कंप्लीट नाही होत आहेत, पेंडिंगला पडत आहेत, तरीही टेन्शन घेऊ नका, कारण 180 डेजचा जो प्लॅन आहे तो अशा पद्धतीनेच आपण फॉर्म केलेला आहे की तुमचं इनकम्प्लीट टास्क जे आहेत ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काही कालावधी हा दिला जातो. सो जर तुमचे 6 दिवसाचे तुम्ही टास्क केले आणि त्याच्यात काही इनकम्प्लीट राहिलं असेल तर तुम्ही 7व्या दिवशी ते कंप्लीट करू शकता. किंवा जरी समजा तुमचं 7व्या दिवशी नाही झालं किंवा मी 7वा दिवस रिकामा दिला नसेल तरी तुमचा जर तुम्ही एक 10-15 दिवसाचं टार्गेट फॉलो केलं, त्याच्यानंतर मी 1-2 दिवसाचा ब्रेक तुम्हाला दिलेला असतो मधून प्रत्येक सब्जेक्टमध्ये. किंवा जर 4 सब्जेक्ट एकसाथ दिलेले आहेत तर त्याच्यातल्या कुठल्या तरी सब्जेक्टला इनकम्प्लीट टास्कला वेळ दिलेला असतो. याचाच अर्थ मग तुमचे इतर सब्जेक्ट जरी राहिले असतील तरी ते तुम्ही तिथे कव्हर अप करू शकता. तेवढा फ्लेक्झिबल प्लॅन आहे. हा प्लॅन कुठे मिळेल? जुना 180 डेजचा प्लॅन पाहिजे असेल तर तो ॲपवरती आहे. डेली स्टडी टार्गेटमध्ये तुम्ही बाईट्समध्ये चेक करू शकता. आणि PDF-सुद्धा मी त्याची 100 डेजची दिलेली आहे, सुरुवातीच्या 100 डेजच्या प्लॅनची. आणि जर नवीन मला फॉलो करायचा असेल तो आपल्या टेलिग्रामवरती आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. राज्यसेवेची तयारी करत असाल, राज्यसेवेसाठी 135 डेजचा प्लॅन जो आहे तो पण मी शेअर करत आहे. डेली स्टडी टार्गेट ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत आहे. आणि जर तुम्ही 100 डेजमध्ये येणार असाल तर ॲपवरती आपला कोर्स आहे. तुम्ही प्ले स्टोरवरून आपला ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथे तो कोर्स जॉईन करू शकता. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आता तुमच्या डोक्यातून क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणजे काय आणि किती अवघड काम आहे हा सगळा गोंधळ निघून गेला असेल अशी आशा आहे. तुमचे बरेचसे जे डाऊट आहेत ते सॉल्व्ह झाले असतील, थोडंसं रिलॅक्स फील होईल. आणि जेव्हा करायला लागेल तेव्हा मी परत एकदा सांगते की जरी तुम्हाला असं वाटलं की क्वेश्चन पेपर ॲनालिसिसला वेळ जातोय, तरी लक्षात घ्या की ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तो तुमचा वेळ वाया जात नाही. तो वेळ तुम्हाला खूप चांगल्या व्याजासहित परत मिळणार आहे जेव्हा तुमचा रिझल्ट येणार आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे, ज्यावेळेला तुमचा स्कोअर चांगला येणार आहे आणि तुम्हाला वाट नाही पाहत बसावी लागणार की कट ऑफ किती लागेल, मी काठावरती तर नाही येणार. त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल, सोपं नाही म्हणजे हेल्पफुल वाटलं असेल, काही गोष्टी जर समजल्या असतील तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता. आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला जर चॅलेंजमध्ये जॉईन व्हायचं असेल तर चॅलेंज पण जॉईन करू शकता. असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून पाहताय पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तुमचा खूप सगळा वेळ घेतला, पण हा वेळ तुमचा वाया जाणार नाही आहे. ठीक आहे. जे लेक्चर्स मी तुम्हाला सांगितलेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एंड स्क्रीनला मी देईन. एंड स्क्रीनवरून तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात लवकरच आणि तिथे सुद्धा अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येईन. थँक्यू.